काढण्याची खूप लोकांना सवय असते. निंदकाचे घर असावे शेजारी. मी कपडे सोबत आता भावेश स्वतः आहे, तर काय सांगाल काय या उपक्रमाची? वंदे मातरम. आज 21 जून वर्षातला सगळ्यात मोठा दिवस आणि त्याच दिवशी माझा जन्म झालेला आहे आणि आज योगा डे पण आहे. वाढदिवस हे निमित्त आहे, पण लोकांना भेटलं पाहिजे. ज्या जनतेसाठी अहोरात्र आपण काम करतो ती कुठेही वंचित पीडित नाडलेली अशी नको आहे म्हणून काम करतो. तर रक्तदानाच्या माध्यमातून इथे सुद्धा आपण पुन्हा एकदा प्रबोधनाचाच भाग आहे. रक्तदान मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. रक्तदान ज्यांच्याकडे करतो त्यांचा सगळं कार्यक्रम हा पारदर्शक असायला पाहिजे. जे काम त्यांचं शासनाबरोबर अडतं तर शासनाने त्यांना फ्री हँड दिला पाहिजे. त्यांचं काम पारदर्शक राहण्यासाठी म्हणून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या फ्री हँड सरकारने दिल्या पाहिजे आणि त्या पारदर्शकतेअंतर्गत लोकांना आकृष्ट करता येईल आपल्याला. नाही तर काय होतं, रक्ताचा व्यापार होतो हा एक ठप्पा बसल्यानं लोक आज रक्तदान करण्यापासून परावृत्त होत आहेत. तर या वाढदिवसाच्या माध्यमातून लोकांना आपण रक्तदानासाठी आकृष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. सातत्यानं करतोय, जिद्दीनं करतोय, चिकाटीनं करतोय, मेहनतीने दरवेळेला ह्या गोष्टी आपण करतोय. परत करत राहू. याच्यामध्ये खूप लोक उच्चांकी रक्तदान सुद्धा करतात, तर त्यांचा मला हेवा वाटतो. त्यांच्यासारखं ती उजळणी करण्याचं काम इतरांनी सुद्धा केलं पाहिजे. आज इथं माझ्या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण सगळेजण इथं जमलेलो आहे आणि सगळे राज्यभरातनं लोक येणार आहेत आज. आणि राजन खान सर यांचं भाषण आहे आज. डॉक्टर राजेंद्र धामणे सरांचं भाषण आहे आज. डॉक्टर सौ सुचेता धामणे मॅडमचं भाषण आहे आज. ते ऐकायचं आहे आपल्याला. तर राजन खान सर राजकारणावर बोलतील, धामणे सर आणि मॅडम हे समाजकारण आणि राजकारण ह्याची सांगड ह्याच्यावर बोलतील. त्यांच्या स्वतःच्या संस्थेबद्दल आपल्याला सांगतील. असं काहीतरी आगळं वेगळं आपण काम करतोय आज. आणि सगळ्या नाशिककरांना माझी विनंती आहे, ताबडतोबीनं तुम्ही जयशंकर फेस्टिवल लॉन्चकडे यायला आता सुरुवात करा. म्हणजे मग आपण सगळ्यांच्या स्वागताला आम्ही इथं सज्ज आहे. बोला सर. नमस्कार. आज आपलं रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं होतं 4 वाजता. 4 वाजेच्या अगोदरच आपले 3 रक्तदाते त्या चेअरवर लेटून रक्तदान सुरू केलं आहे त्यांनी. म्हणजे शार्प टाईम आपण जो आहे वेळेचं भान ठेवून आपण हे 6 वाजेपर्यंत चालेल. तर जसे लोक येतील, जसे रक्तदाते येतील त्या पद्धतीने स्वेच्छेने रक्तदान ते करणार आहेत. तर एक भावे सरांच्या प्रेमापोटी भरपूर लोक येणार. कारण भावे सर रस्त्यावर चौकावर जे रक्त आटवून बेंबीच्या देठापासून उरडून लोकांच्या समस्या सोडवताना महाराष्ट्रभर लोकांना दिसत आहेत, जगभर दिसत आहेत. कारण आता युकेहून न्यूयॉर्कहून सुद्धा लोक पाहत आहेत आणि त्यांना प्रोत्साहित करत आहेत. तर अशा भावे सरांवर प्रेम म्हणून लोक मोठ्या संख्येने इथे येतील अशी अपेक्षा आहे. आणि किती आले, जे येणार ते दर्दी लोक येणार आहेत. एक मोठा आयोजन इथे झालेलं आहे आणि हे सगळं आयोजन जे आहे हे प्रेमापोटी आयोजन आहे. इथे भावे सरांचा एकही रुपया नाही, पार्टीचा एकही रुपया नाही. हे सगळं भावे सरांवर प्रेम करणाऱ्या लोकांनी हे नियोजन केलेलं आहे. बरं, हे प्रेमाचं भांडवल घेऊन फिरणारा नेता आहे आणि अशा भावे सरांना सर्व लोक शुभेच्छा देत आहेत. मग नुसतं फोनवर शुभेच्छा देण्यापेक्षा समक्ष लोक येणार आहेत आणि शुभेच्छा देणार आहेत. आज या निमित्तानं मी जाहीर करू इच्छितो की आज ज्या गवळी साहेबांनी हे सगळं आयोजित केलेलं आहे त्यांनी आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक घोषणा केली आहे की जो रक्तदाता आज इथे रक्तदान करणार आहे तो रक्तदाता त्याला तह हयात स्वतःसाठी रक्त फ्री मिळणार आहे. त्या रक्तदात्याला MRI, CT स्कॅन आणि पॅथॉलॉजी